आप पार्टी के नेता संजय सिंह की 6 महीने बाद सुप्रीम कोर्ट ने रिहाई की। इसी खुशी में पिंपरी चिंचवड शहर आप यूनिट की ओर से आनंद उत्सव मनाया गया। पिंपरी अंबेडकर चौक पर मिठाइयां बांटकर खुशी जाहिर की गई। आपके पदाधिकारियों ने कहा कि संजय सिंह को बेल मिला, मतलब उनके निर्दोष होने का सबूत है। केंद्र सरकार, ईडी, सीबीआई, इनकम टैक्स जैसे सरकारी एजेंसी के माध्यम से विपक्षी नेताओं को झूठे मामलों में फंसाया जा रहा है। तानाशाही, हुकुमशाही के विरोध में हम लड़ेंगे। इंडिया गठबंधन के उम्मीदवार के पक्ष में मावल और शिरूर समेत महाराष्ट्र में आपके कार्यकर्ता प्रचार करेंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आम्ही काही 6 महिन्यापूर्वी इथंच उभं राहून एक आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही ओरडून सांगत होतो संजय सिंह यांची कुठलीही चुकी नाही, ते कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये अडकले नाही, परंतु या तानाशाही सरकारनं त्यांना आत टाकलं। परंतु आज विजय सत्याचा झालेला आहे। आमच्या पार्टीचे धडाडीची तोफ आणि संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी बेल दिलेले आणि PMLAच्या अंतर्गत बेल मिळणं म्हणजे निर्दोष मुक्तता मिळाल्यासारखंच असतं, कारण त्या PMLA कोर्टाचा जे कायदा आहे त्यामध्ये बेल सहसा मिळत नाही, परंतु संजय सिंह यांना बेल मिळाली म्हणजे ते निर्दोष आहेत। आणि त्यांनी अरविंद केजरीवालांच्या बाबतीत पण करू द्या किंवा आता ज्यांना मनीष सिसोदियांच्या बाबतीत त्यांना तिथं काही सापडणार नाही, परंतु ही राजकीय षडयंत्र आहे। आम आदमीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना अटक करून ही निवडणूक सोपी करण्याचं काम जे पक्ष सरकार करत आहे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। परंतु या देशामध्ये अजून न्याय शिल्लक आहे आणि आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे। जोपर्यंत चंद्रचूड सारखे ज्येष्ठ चीफ जस्टिस या देशामध्ये आहेत तोपर्यंत भारत देशाचं संविधान धोक्यात येणार नाही। आणि याची प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक शहरातील नागरिकाला याची जाणीव झालेली आहे आणि 100 करोड 40 जनतेला याचा अनुभव झालेला आहे। आणि असेच निर्णय आम आदमीच्या पार्टीच्या बाबतीत किंवा विरोधी पक्षांच्या बाबतीत जे केलेले, जशा प्रकारे काँग्रेसचं यांचं खातं सील केलेलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांची सेना पळून नेलेली आहे, तसेच निर्णय सुप्रीम कोर्टातून अजून येतील आणि देशामध्ये पूर्वीसारखं राज्य, समतेचं राज्य, विचारांचं राज्य या भारत देशामध्ये निर्माण होईल। गेल्या काही दिवसापूर्वी शहरातील कार्यकर्ते 31 मार्च रोजी आम्ही दिल्लीला गेलो होतो आणि इंडिया आघाडीच्या सभेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। परंतु महाराष्ट्राच्या लेवलवर जे काही आम्ही ठरवू ते तुमच्यासमोर थोड्या दिवसातच येईल, परंतु जो पार्टीचे वरिष्ठ आम्हाला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील, परंतु हा निश्चय आहे आम्ही तानाशाहीच्या विरोधात लढणार आहे, आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे कुणीही असं समजू नये की आम्ही इंडिया आघाडीत गेलो काय किंवा नाही गेलो काय, आम्ही सगळ्यांबरोबर आहोत। इंडिया आघाडी आमचा प्रथम एक संघटन आहे आणि जो आमच्या देशाच्या हितासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी जो काम करेल आम्ही त्याच्याबरोबर जाणार आहोत आणि पार्टी जो निर्णय देईल त्या पार्टीचा निर्णय आम्हाला मान्य असणार आहे। संजय सिंह यांना आज बेल झालेली आहे आणि ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत हे सर्वांनाच माहिती आहे। आणि दिल्लीचे आमचे 3 कार्यकर्ते आतमध्ये होते। केजरीवाल यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। आज 11 दिवस होऊन गेलेले आहेत। तर आज संजय सिंह बाहेर त्याच्या आनंद आम्ही आज आंबेडकर पुतळ्याचे इथे पेढे वाटप करून एकमेकाला पेढे भरून आमचा आनंद साजरा करत आहोत आणि सगळे आम आदमी पार्टीचे असेच एक अरविंद केजरीवाल म्हणून लढत राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पुणे, महाराष्ट्र।